तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार. आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं वीकली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो निफ्टीसाठी, देन निफ्टीमध्ये वीकली टाईम फ्रेमवरती एक चांगला पुलबॅक आपल्याला घेताना बघायला भेटते मार्केट. आणि त्यानंतर थोडंसं आपण डेली टाईम फ्रेमवरती जर का आपण आलो तर ह्याच्यामध्ये वीकली टाईम फ्रेमप्रमाणे जर का आपण बघायला गेलो देन मार्केटसाठी एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरिया जो यायला लागला तो याला ऑलमोस्ट 24,300च्या आसपास आणि 25,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे ही ऑल टाईम हाय आहे. तर मार्केट काय केलं आहे की मार्केट एक मोठ्या रॅलीनंतरनं मार्केट थोडंसं ऑन अ मेजर टाईम फ्रेम कन्सॉल्टेशन द्यायचा प्रयत्न चालू आहे त्याचा. आणि शॉर्ट टाईम फ्रेममध्ये मार्केटने एक बारकासा डार्वास बॉक्स पण ब्रेकआउट दाखवला आहे फ्रायडेच्या दिवशी. ओके, देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की गॅप अप व्हायचे चान्सेस असू शकतील किंवा याच्यामध्ये गॅप फिलिप व्हायचे चान्सेस व्हेरी हाय आहेत. इफ जर का मार्केट गॅप अप नाही झालं काही हरकत नाही आहे, पण गॅप फिल करायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. आणि मार्केट इथं गॅप फिल झाला तर हे पॉईंटच्या आसपास मार्केट एखाद्या वेळेस रेजिस्टन्स घ्यायचा प्लॅन करू शकतो. बरेच दिवस मार्केट इथं कन्सॉल्टेशन झालं त्यानंतरनं ज्यावेळी पण मार्केट कन्सॉल्टेशन नंतरनं एक ब्रेकआउट दाखवतं आहे व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की सेकंड डेमध्ये पण त्याच्यामध्ये एक मोमेंटम असू शकते इफ मोठे गॅपअप किंवा मोठे गॅपडाऊन जर का नाही झाले तर. सपोज जर का एझ्युम करा की मार्केटमध्ये बऱ्याच जणांनी याच्यामध्ये लॉंग साईड पोझिशन प्लॅन केला असेल, मार्केट फ्लॅट ओपन झाला तर काय होणार आहे, तर ज्यांनी कोणी लॉंग पोझिशन केलं आहे ते अजून त्यामध्ये होल्ड असतील. बट इमॅजिन जर का मार्केट इथं बऱ्याच जणांनी लॉंग पोझिशन प्लॅन केलं आहे आणि मार्केट गॅपअप झाला तर काय होऊ शकतं आहे, तर ज्यांनी लॉंग पोझिशन प्लॅन केला होता ॲज अ BTST होल्डिंगसाठी त्यांना उघडल्या प्रॉफिट होणार. त्याच्यामुळे ते प्रॉफिट बुक करायचा प्लॅन करतील, म्हणजेच कॉल बायर कॉल सेलर बनतील आणि पुट बायर बनतील. म्हणजेच काय की ज्यांनी मार्केटला अपसाईड नेऊन ठेवलं तेच लोक आता मार्केटला पॅनिकमध्ये थोडंसं डाऊनसाईडला किंवा थोडंसं रेंजबाउंड टाकायचा प्रयत्न करू शकतील. त्यामुळे व्हेरी इंटरेस्टिंग राहील. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं आजचा डे हायच्यावरती जर का सस्टेन राहिलं तर इथं ओपन स्काय त्याच्यामध्ये थोडंसं गॅप पेंडिंग आहे. प्रोबॅबिलिटी हाय आहे की तिथंपर्यंत जायचा प्रयत्न करू शकतं. लास्ट सेशनला काल फ्रायडेला ॲक्च्युली गेला असता बट ते केलं नाही, कन्सॉल्टेशन केलं, एक स्पाईक मारला आणि त्यानंतर परत थोडंसं कूल आलं डाऊन साईडला. तर इमॅजिन जर का उद्याचं मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कुठं पण याच्यामध्ये फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉल्टेशन झालं पहिला हावर किंवा त्याच्या आसपास आणि जर का हाय जर का ब्रेक आली तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की हे जे ब्रेकआउट आहे हे व्हॅलिड होऊ शकते आणि चान्सेस आहेत की मार्केट एखाद्या वेळेस अपसाईड जायचा प्रयत्न करू शकतं आहे. तर त्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, बट त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क राहू शकते. इमॅजिन जर का मार्केट मोठे गॅपअप झाला डायरेक्टली मार्केट जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती आलो, इमॅजिन जर का मार्केट डायरेक्टली गॅपअप झाला तर काय होऊ शकतं, तर डायरेक्टली गॅपअप झाला तर फर्स्ट ऑफ ऑल जी रेंज यायला लागली मोठी रेंज यायला लागली ॲक्च्युली 24,708 पासून 24,836च्या आसपास. ह्या रेंजमध्ये कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनला देन आपण त्यामध्ये शॉर्टिंग प्लॅन करू शकतो. ओके, ह्या रेंजमध्ये जर का निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला देन ह्याच्यामध्ये आपण शॉर्टिंग प्लॅन करू शकतो. किंवा मार्केट जर का गॅपडाऊन झाला चुकून जर का मार्केट 24,427 पासून 24,456च्या आसपास जर का आला, ह्याच्यामध्ये जर का कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनलं देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. सेकंड थिंग आहे, सेकंड लेवल ह्या ठिकाणी यायला लागलं आहे ऑलमोस्ट 24,350 पासून 24,370 आणि त्याच्या खाली एक लेवल यायला लागला आहे 24,277 पासून 24,300च्या आसपास. तर ह्या ठिकाणी कुठं पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनले देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, ह्याच्यामध्ये रॅली आली, चांगली रॅली आली, जर का डीपला आला तर प्रोबॅबिलिटी आहे की डीप इज अ बाईंग अपॉर्च्युनिटी. अपट्रेंडमध्ये जर का मार्केट असेल देन ओके, अपट्रेंड इन द सेन्स लॉंग टर्म नाही, शॉर्ट टर्म अपट्रेंडमध्ये जर का मार्केट डाऊन साईडला आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर अपसाईड जायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. ओके, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट एका रेंजमध्ये राहायचा प्रयत्न करेल येणाऱ्या डेजमध्ये. त्यासाठी 25,000 एक स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स लेवल राहील आणि बॉटम साईडचं 23,900 हे स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स लेवल असायला पाहिजे. व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की ह्या वीकमध्ये. ओके, जर त्याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील, सपोज जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास कन्सॉल्टेशन करायला लागला किंवा ह्या लेवलच्या आसपास कन्सॉल्टेशन करायला लागला तर ह्याच्यामध्ये थोडीशी मोमेंटम प्रोबॅबिलिटी इधर अपसाईड ऑर डाऊनसाईड राहू शकते. बट जोपर्यंत मार्केट ह्या मेजर रेंजमध्ये आहे तोपर्यंत चान्सेस व्हेरी हाय की ह्याच्यामध्येच बिग प्लेयर्स त्याला प्लॅन करू शकतील. ओके, तर ह्याच्या जर का वरती सस्टेन राहायला चुकून 24,836च्या तर चान्सेस आहे की इथे गॅप आहे त्या गॅपपर्यंत जायचा प्रयत्न करू शकतो आहे.
जर का मार्केट डाऊन साईडला आला, ह्या लेवलला आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवलं तर आपण ह्याच्यामध्ये इथे एक बॉटमला गॅप आहे, गॅप फिलअप करून आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल. व्हिडिओ कुठं पण आवडला असेल देन डेफिनेटली लाईक्स करू शकता. ओके, तुमच्या लाईक्सनं फक्त जस्ट मोटिवेशन येते, बाकी काही येत नाही आहे. ओके, देन डेफिनेटली जर का खरोखर आवडत असेल, खरोखर त्यातून तुम्हाला काहीतरी हेल्प होत असेल तुमच्या मार्केट ट्रेडिंग करण्यामध्ये, देन त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट जर का झाला देन जस्ट लाईक्स तर बनत आहे. ओके, तर तेवढ्यासाठी तुम्ही लाईक्स प्लॅन करू शकता, काही अडचण नाही आहे. थोडंसं आपण बँक निफ्टीला बघायला येऊया. बँक निफ्टीला आपण ह्याच्या आधीच आपलं जे टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती अपडेट पण दिला होता की जोपर्यंत बँक निफ्टी हे जे लेवल ऑलमोस्ट 49,500 याच्या खाली जोपर्यंत वीकचं रेड कॅन्डलचा क्लोज नाही येत आहे तोपर्यंत मार्केट डाऊन साईड नाही येणार आहे. तर लक्षात ठेवा की जोपर्यंत मार्केट ह्याच्या खाली रेड कॅन्डलचा क्लोज वीकली येत नाही आहे तोपर्यंत मेजर डाऊन साईड नाही आहे. आणि इथं मार्केट निफ्टी आपण जर का आपण बघायला गेलो तर निफ्टीनं ब्रेकआउट ऑलरेडी दाखवला आहे. फ्रायडेला निफ्टीनं ब्रेकआउट दाखवला आहे, बट आत्तापर्यंतची हिस्ट्री आहे ज्यावेळी निफ्टी ब्रेकआउट दाखवते त्यावेळी बँक निफ्टी साईडवे जायचा प्रयत्न करत आहे, आणि ज्यावेळी बँक निफ्टी ब्रेकआउट दाखवते त्यावेळी निफ्टी साईडवेचा जायचा प्रयत्न करते. तर दोघंजण जर का सिंक झाले देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की एक डायरेक्शनल मार्केट जे ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये असते ते बघायचे चान्सेस व्हेरी हाय आहेत. ओके, बट एक जण अप जायला एक जण डाऊन जायला तर थोडेसे नखरे त्यामध्ये बघायला भेटतील डेफिनेटली. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर इथे एक इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन बनत चालला आहे. ओके, मार्केट डाऊन साईडला आला, अप साईडला गेला, अगेन डाऊन साईडला आला, बट इथं हॉल्ट करते, मार्केट हॉल्ट करते. आणि थोडंसं जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर निफ्टीमध्ये ब्रेकआउट नाही आला, पण निफ्टीमध्ये ब्रेकआउट आला पण बँक निफ्टीमध्ये पेंडिंग आहे. तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की 50,837च्या वरती जर का सस्टेन राहिलं मार्केट तर इथे बारकासा गॅप आहे, ते फिलअप करायला मार्केट अपसाईडचा जायचा प्लॅन करू शकतं ॲज पर पोझिशनल ट्रेडसाठी. ओके, तर हे लोज आपले स्टॉप लॉस राहतील, बट जर का याच्यावरती सस्टेन राहिला तर अदरवाईज ह्याच्यामध्ये जस्ट एक ब्रेकआउट दाखवून टॅप करायचं पण प्लॅन करू शकतं. इंटरडेमध्ये जर का आपण बघायला गेलो 15 मिनिट टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे आपल्याला चार्ट्स दिसते तर ह्याच्यामध्ये सिम्पल आहे, फ्लॅट ओपन राहील किंवा गॅपअप जाईल. ओके, तर इथं कन्सॉल्टेशन करून जर का मार्केटनं 50,837चं लेवल ब्रेक केलं तर लक्षात ठेवा मल्टिपल टाईम मार्केट तिथून काय होत चाललं आहे, डाऊन साईडला यायला, म्हणजे ते सेलर हेवीली बसलेत, हेवीली. तर काय होईल, इमॅजिन जर का ह्याच्यावरती जर का मार्केट जायला लागला, सस्टेन व्हायला लागला तर सेलर म्हणतील की बाबा ओके नो प्रॉब्लेम, देन सेलरला प्रॉब्लेम होईल. त्या कंडिशनमध्ये शॉर्ट कवरिंग घ्यायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. इथं गॅप पेंडिंग आहे, इथंपर्यंत जायचा प्लॅन असू शकतो. तर सिम्पल आहे, जर का मार्केटचं कन्सॉल्टेशन करायला बरेच टाईम आणि त्यानंतर जर का रेंज ब्रेकआउट आला देन एक्सपेक्टेड आहे की मार्केट ही गॅप फिलिंग करायला प्लॅन करू शकतं. इमॅजिन जर का मार्केट गॅप डाऊन झाला, चुकून जर का मार्केट मोठाने जसं फ्लॅट ओपन झाला 50,318 पासून 50,443च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का इथं दाखवला देन आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मोठा गॅप डाऊन झाला, चुकून जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का आला 50,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, 49,918 पासून 50,012च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला देन आपण याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, तर जोपर्यंत मार्केट ह्या मेजर स्विंग हाय आणि ह्या मेजर स्विंग लोच्या मध्ये तोपर्यंत थोडंसं याच्यामध्ये रेंज बाउंड दाखवायचे चान्सेस जास्त आहेत. उद्या बँकेक्सची पण एक्सपायरी आहे आणि मिड कॅप निफ्टीची पण एक्सपायरी आहे. ओके, बट आत्ता तरी आपण यामध्ये बघायला गेलो तर ह्याच्यावरती सस्टेन राहिला तर एक प्रोबॅबिलिटी आहे की अपसाईडचा किंवा ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये डाऊन साईडला एक चांगले बाईंग एरिया आहे. बट ह्याच्यामध्ये जर का आपण इथं बघायला गेलो तर सिम्पल प्लॅन ठेवायचा आहे की जर का ह्या दोन हायच्यामध्ये इथं कुठेतरी लटक ओपन झाला देन चान्सेस आहेत की हे साईडवे नखरे दाखवू शकतं ह्या लेवलच्या आसपास किंवा ह्या लेवलच्या आसपास, किंवा ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला तर आपण अपसाईडचा प्लॅन करू शकतो. ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला देन आपण डाऊन साईडचा रेट प्लॅन करू शकतो. आणि चुकून जर का ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर एक आपण थोडीशी रिस्क घेऊ शकतो, बिकॉज थोडंसं ऑलरेडी भरपूर टाईम टेस्टेड आहे. देन थोडंसं याच्यामध्ये थोडंसं जोपर्यंत मार्केट ह्या दोन लेगच्या मध्ये आहे ना तोपर्यंत थोडंसं रेंज बाउंड राहायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात हाय आहे. तर बेटर आहे की जर का बिगिनर असाल तर अवॉइड करा, रिस्की असाल तर ट्रेड प्लॅन करू शकता हाफ क्वांटिटी, बट ह्याच्यावरती किंवा ह्याच्या खालती एक प्लॅन होऊ शकतो आणि बेटर ह्या ठिकाणी आपल्याला चांगले प्लॅन बनू शकतील. ओके, तर हे दोन लेवलला थोडीशी रिस्क आहे, बट बाकीच्या ठिकाणी काही अडचण नाही आहे. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला पण कोर्स स्टडी करायचा असेल, शिकायचा असेल असे लेवल्स, आणि त्यानंतर जर का तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल, बिकॉज आपण जे फ्रायडेला डिस्कस केलं होतं एक्झॅक्टली सिमिलरली तिथूनच मार्केट बरोबर डाऊन साईडला आला होता. ओके, इथूनच मार्केट बरोबर काय झालं होतं, डाऊन साईडला आलं होतं. जर का तुम्हाला असं पण शिकायचे असतील कन्सेप्ट देन व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये आयडिया येऊन जाईल. ओके, वन टाईम लर्निंग लाईफ टाईम अर्निंग करू शकता. जर का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर.
भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.